हाय गाईज, वेलकम टू आवर चॅनल. सो आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. गाजरच्या हलव्याची रेसिपी आता मी तुम्हाला सांगते. मी 1 किलो गाजर घेतलेला आहे आणि 1 लिटर दूध. सो गाजर प्रॉपर असे धुवून व्यवस्थित किसून घेतले आहेत आणि टोप गरम झाल्यावरती मी ते टोपामध्ये टाकले आहेत. आपल्याला हे गाजर पूर्ण मॉइश्चराईज करायचं आहे. पूर्ण पाणी त्यातलं सुकायला हवं. तोपर्यंत आपण ते मीडियम गॅसवरती ढवळायचं आहे ठेवून. आपल्याला मधून कंटिन्यू गाजर ढवळायचं आहे, नाहीतर मग ते खाली लागू शकतं आणि जळू शकतं. सो त्यामुळे प्रॉपर असं एकदम मॉइश्चराईज व्हायला पाहिजे गाजर. थोडंही पाणी नको राहिलं त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता गाजरचा कलरही चेंज होतो आहे आपला. सो आता आपलं गाजर एकदम प्रॉपर असं मॉइश्चराईज झालं, पाणी पूर्ण, आणि गाजरचा कलरही चेंज झाला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत घी. हे माझं होममेड घी आहे, मी बनवलेलं. मी त्याची रेसिपी सांगेल तुम्हाला, ती मी टाकेन यूट्यूबला. 4 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये घी टाकलेलं आहे. आता घी टाकल्यावर प्रॉपर एकदम आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे गाजरमध्ये. आणि आपल्याला गॅस स्लो मीडियम वरतीच ठेवायचा, आचवरती, आणि करायचं आहे. सो गाजर एकदम घी आणि गाजर असं मिक्स झालं की आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि मनुका. ऑप्शनल आहे, जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही तर नाही. नॉर्मली मला मनुका आवडत नाही म्हणून मी नाही टाकत. आता आपण टाकतो त्याच्यामध्ये साखर. 2 कप असं मी साखर टाकते त्याच्यामध्ये. काही काहींना जास्त गोड आवडतं, काही काहींना कमी गोड आवडतं, पण आमच्या घरी आम्ही नॉर्मली कमी गोड खातो. सो मी 2 कप साखर टाकलेली आहे. ते प्रॉपर असं मिक्स करून घेतले आहे त्याच्यामध्ये. आता साखर टाकल्यानंतरही आपल्या गाजरला पाणी सुटू शकतं. सो ते पाणी आपल्याला एकदम प्रॉपर असं मॉइश्चराईज होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे काजू अँड बदाम. छोटे छोटे पीसेस केलेले आहेत काजू बदामचे ते मी त्याच्यामध्ये ॲड करेन. आणि आपलं इलायची पावडर. सो इलायची पावडर आपण घरी बनवू शकतो, इलायची, किंवा आपल्याला रेडीमेड इलायची पावडरही मिळते. मी 2 टेबलस्पून इलायची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तीही प्रॉपर मिक्स करून घेते आता. प्रॉपर अशी मिक्स झालेली आहे आपली. आणि कसं इलायची पावडरने फ्रॅग्रन्सही खूप सुंदर येतो आपल्या गाजरच्या हलव्याचं. आणि आपण नॉर्मली जे पण काही स्वीट बनवतो त्याच्यामध्ये टाकतोच इलायची पावडर. ती आपल्या जेवणाची टेस्ट, स्वीट्सची टेस्ट एकदम चेंज करून टाकते. आता थोडा वेळ आपण ठेवतो आहे ते पाणी. पुन्हा मी म्हणाले होते साखर टाकल्यावरती पाणी सुटेल. सो हे पाणी आपल्याला पूर्ण सुकेपर्यंत मध्यम आचेवरती गॅस आपल्याला ठेवून द्यायचा आहे. सो गाईज, आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे काजू बदाम.
तो तसं पाणी श्रिंक झालं पूर्ण. आता आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे दूध मिक्स ॲड करतो आहे. दूध हे मी अगोदरच बॉईल करून घेतलेलं, 1 लिटर दूध घेतलं आहे मी ते. हे दूध आपल्याला पूर्ण प्रॉपर असं आपल्या त्या मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गाजरच्या हलव्याच्या. आपल्याला असं जर का वाटतं आहे की कमी आहे त्याच्यामध्ये दूध, तर आपण अजून थोडं त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. प्रॉपर असं मिक्स करून झालेलं आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये दूध कमी आहे थोडं, तर आपण थोडं अजून त्यात मिक्स करतो आहे. आणि आता आपण हे मिक्स करून स्लो गॅसवरती ठेवून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता तर आपल्या उकळी आलेली गाजरच्या हलव्याला. तर आपण हे मधून ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागलं तर जळू शकतं. सो आपण मधून गाजरचा हलवा आपला ढवळत राहायचं आहे मध्यम आचेवर गॅस ठेवून. सो तुम्ही पाहू शकता आपला गाजरचा हलवा झालेला आहे. त्याचं स्ट्रक्चरही पाहू शकता. पूर्ण दूध त्याच्यामध्ये आटलेलं आहे, सुकलं आहे प्रॉपर असं, आणि मस्त खमंग असं येतो आहे गाजरच्या हलवाला, इलायचीचा, दुधाचा आणि गाजरचा. सो आपला गाजरचा हलवा रेडी आहे. आपण ते सर्व करू शकतो. थँक्यू गाईज सो मच. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो माय चॅनल.